So hello guys, welcome to my YouTube channel Rishi and Sakshi Day 19. So आता काल माझा बर्थडे होता आणि आज आम्ही अनबॉक्स करत आहोत गिफ्ट्स. सो वी विल अनबॉक्स वन बाय वन ऑल द गिफ्ट्स. ओ पाजी पाजी आमची पाजी रुसली आमच्यावर. काय ती काय आज हसन ना. सो आजचा ब्लॉग माझ्याकडे. सो गाईज आम्ही करत आहोत आज सगळे गिफ्ट अनबॉक्स. सो तुम्हाला मी एक एक गिफ्ट दाखवतो. मला 26 गिफ्ट भेटलेत कारण की मी झालो आता 26 वर्षाचा. सो आता तुम्ही बघा काय काय गिफ्ट भेटलेत मला. पहिले तर आपल्यालाच माहित नाहीये की 26 आम्ही गिफ्ट घेतले. बाय द वे आता आम्ही अनबॉक्सिंग करणार आहे 2 दिवसानंतर. काय बर्थडेच्या 2 दिवसानंतर. का तर बर्थडेच्या दिवशी आमचा झाला टाइम नव्हता. आम्ही एवढे एफर्ट टाकले. मी इथे जे बसले हे 2 दिवस आम्ही एवढे पडलोय ना एवढे गिफ्ट साठी आणि काही नाही. पण एफर्ट्स डझंट मॅटर. असतं ना मुलांची पर्सनॅलिटी तशी. आता एवढं केलंय म्हणलं आता ठीक आहे. त्याच्यामुळे आम्ही काल पण ट्राय केलं ते सॉल्व्ह करायचं की आमचं काल अनबॉक्सिंग करावी म्हणून. पण ते पण काय अनफॉर्च्युनेटली झालं नाहीये. पण आता झालंय जरा काइंड ऑफ सॉर्टेड सगळं. असं आता आम्ही आणणार एक अनबॉक्सिंग सगळ्या गिफ्टचं. जे 26 गिफ्ट्स आम्ही एक एक असं युजफुल होईल असे गिफ्ट सगळे चॉईस करून घेतले. तर आता मी तुम्हाला दाखवते अनबॉक्सिंग. सो स्टे ट्यून्ड अँड सी द गिफ्ट्स अँड डोंट बी जेलस. तर हे बघा पूर्ण 26 गिफ्ट्स आम्ही पूर्ण असं एक 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 सगळं गिफ्ट पॅक करून आणलंय. आणि हे माझ्या भरपूर सोबत होते माझ्या. आणि हे ह्यांचं एक दाखवते. आज वेगळ्या दिसत आहेत ना. हे जरा हेअरकट दाखवा बरं. हेअरकट केलंय आज आम्ही. हे बघा सूरज जेंट्स पार्लर. तर ठीक आहे आपण मूव फॉरवर्ड आपल्या गिफ्ट्सकडे जाऊयात. आता गिफ्ट करणार अनबॉक्स. चलो कोणतं करणार पहिले. कोणतं वाटतंय घ्यावं. मोठं येस. तर आम्ही एक एक गिफ्ट आता गेस करायचं पहिले काय असेल. बॅग असेल बॅग काय आता स्कूलला जात नाही असं तर मला जॅकेटच वाटतं. पण आम्ही एक एक गिफ्ट असं चॉईस केलंय की युजफुल आहे आणि लागणार आहेत. त्या गोष्टी लागतात म्हणून असे गिफ्ट घेतलेत आम्ही. तर होप सो काइंड ऑफ तसं असू शकतं. आता हे जॅकेट ना असेल ना तर शर्ट वगैरे असेल माझं. ठीक हो ना. मेरी सॅलरी उड गई इसमें. आपकी सॅलरी उड गई ना. बरोबर आहे. कोणाची उडाली. आता हे कागद पण नीट फाडतोय मी एकदा. काढा. आम्हाला एवढं मोठं पण ब्लॉग नाही बनवायचं की तुमचे एक एक गिफ्ट बघणार. एवढं कोण टाइम नाहीये. माझ्या बायकोनी काय काय डोकं लावलं. बॅग मी काय म्हटलं जॅकेट म्हटलं तर रॉंग गेस. ही बॅग घेतली कारण की ऑफिसला जायला लागते. ऑफिसची बॅग खराब झाली होती. सो मग आम्ही असा विचार करून बॅग घेतली ऑफिससाठी. मला वाटतच होतं की बॅग घ्यावी. हां तर फायनली हे पण एक गिफ्ट युजफुल सारखं आहे. आता अजून आम्हाला भरपूर गिफ्ट्स आहेत. यू डोंट हॅव दॅट मच टाइम. ते तुम्ही नंतर फास्ट फास्ट करा ना. गेस कर. काय फास्ट फाडला तरी चालेल. काही इश्यू नाही आहे. कारण की आपल्याकडे भरपूर अजून गिफ्ट्स आहेत. एवढे सारे तर एवढे सगळे अनबॉक्स करायचे आहेत. हां नाही एवढे गिफ्ट्स कधी पॅकिंग करणार. 2 दिवसात एवढं सगळं आम्ही अरेंज केलंय. 2 दिवसात काय काय करणार. आता आम्ही हे गिफ्ट आणलेत छोटे छोटे की ते हे आम्ही बॅगला चार्म लावू शकतो. तर हे छोटे छोटे चार्म्स आणलेत बॅग साठी. ॲट लास्ट यू टाइड
कॉफी मोटिवेटेड सगळे चार्म्स. चल रे चोरीला का रे बैठे बैठे. त्याच्यामध्ये सगळं DIY मधूनच घेतलं का? DIY ला तर धंदा करून बसला. एवढे पण नाही आहेत सगळे. आम्ही बाहेर पण फिरलोय, सगळे त्यातलेच नाही आहेत. काही आमचे वेगळे गिफ्ट्स आहेत. आता हे लावते ते चार्म. हो फेस मास्क. स्किन केअर. तूच लावून एक गिफ्ट माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी. एक मिनिट, मी माझी पण शेअर केलेत आय थिंक. असं नाही वाटत? मग ऑब्विसली हे काय आहे? हे आय खाली लावायला. गुलाब अंडर आय मास्क. येस, अंडर आय मास्क. युजफुल फॉर स्किन केअर. नेक्स्ट वन फास्ट. आय ऑल्सो फॉरगॉट व्हॉट इज मला दिस. वाटतं एवढे गिफ्ट मला 26 वर्षात पण कधी भेटले नसतील. म्हणून मी ती सगळी कमी पूर्ण केली आज. हो ह्याच्यात काय जरा काहीतरी स्पेशल वाटतं. वॉलेट. येस, बिकॉज आमच्या सरांनी कधी वॉलेट कॅरीच नाही केलं. सो चांगली सवय लावली म्हणून मी आता वॉलेट पण घेतलं नाही, याच्यात. याच्या मागे एक कारण आहे. माझा मित्र आहे एक, यश लोखंडे नावाचा, त्याने माझं वॉलेट चोरलं होतं कोल्हापुरी असतं. तेव्हापासून मी वॉलेट बिलेट वापरूनच बंद केले. त्याच्यामुळे हे वॉलेट. छान आहे. ये नेक्स्ट. हो त्याच्यात आहे आमची छानशी फोटो फ्रेम आणि डबल साइड आहे इथे पण आहे. येस, त्याचं खालचं स्टँड स्टँड कुठे आहे? स्टँड तिकडे इकडे इकडे नाही. दिस इज द स्टँड. हे असं लावायचं. हे इथे ठेवू आपण, म्हणजे कसं रोज उठलं उठलं आपलं स्वतःचं दर्शन होतील आपलं. काय व्हिडिओ खूप मोठी होती पटापट उघडतो. ठीक आहे. टी शर्ट वेस्ट साइड मधनं. येस, टी शर्ट. छान दिसेल. साईज कुठली आणली? ऑब्विसली मला माहिती आहे एम सांगणार. येस हो का? नाही, आम्ही साईज बघितली. आय थिंक काहीतरी मोठी वाटत होती, त्याच्यामुळे आम्ही परत चेंज केली आणि हे केली. मला दिसेल चांगलं. खूपच आता किती राहिला? भरपूर गिफ्ट राहिले. 10 पण गिफ्ट, 10 वर्षाची गिफ्ट पण मी ओपन नाही केलं अजून. हे काय आहे भाई? बिल्ला ब्ला ब्ला ब्लू हे काय गिफ्ट आहे? थोडं काय? येस, ऑफकोर्स. याला पर ते सील बिल लावलं पर गिफ्ट सेट. मेसेज तरी वाच. This is more than perfume. This is love letter to you because you are the unforgettable, extraordinary, and super amazing. Blah blah blue. Perfume है क्या? येस, राईट, येस. गाने वाला है क्या? Old love drunk by the beach. Oh हो. आता मी हा मारून दाखवला. काय असेल याच्यात? Something aesthetic. बकेट सारखा शो पीसच आहे काहीतरी. हे तुम्ही तिथूनच पॅक करून घेतलं का बाहेरनं पॅक करून घेतलं तुला? कृष्णामध्ये. हो. तरी आहे. लॅम्प नाही, कॅन्डल, सेंटेड कॅन्डल. येस. तर ये आमचे फोटोज छान वाटतात ना ऍक्च्युली. हे कधी कधीचे फोटो आहेत बघा. हा आमचा पहिला पाडव्याचा फोटो आहे. हा आमचा एंगेजमेंटचा फोटो आहे आणि हा पहिली वट पौर्णिमाचा फोटो आहे. राईट. तर हे याची स्पेशालिटी अशी की हे मॅग्नेट्स आहेत. मॅग्नेट्स. ह्याच्यात काय आहे? सॉफ्टवेअर. ओपन इट. तेच आहे सॉफ्टवेअर. नाही रे चालेल. ये
कुची 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 कुची. ओपन करून नका. ओपन ओपन ते 2 साईडनी टर्न होणार नाही का? यू डोंट नो सिरियसली. हो माहिती आहे का? ऑक्टोपस. ये हॅपी 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 हॅपी. तर नेक्स्ट वन गेस काय असेल? बॉक्स वाटतो कसा तरी आता ओपन केलं समजेल. ओ ट्रिमर. गरज नाही वाटत तुम्हाला? एम जी. बरं ठीक आहे, मी रिटर्न कोणाला लागेल त्याला देऊन टाकते. नाही होईल तरी आता. एवढं तर चांगलं आणलंय मस्त एवढं गिफ्ट. आणलं तर घरी स्ट्रीम करू नका. 4च होते का हे? माहित नाही. नेक्स्ट वन व्हॉट इज दिस? मी पण विसरली ऍक्च्युली काय गिफ्ट होतं. अरे हे काय पाऊच होता. ट्रॅव्हलिंग बॅग. ट्रॅव्हलिंग बॅग. Yes, traveling bag. साठी आता येस. कुठे जायचं? मसई मार. मसई मारा. गडचिरोली. शिवानी ते गेलेत ना ते मागचं बाय विधी अशी. ते गेलेत आता सुद्धा मसई मारायला. कुठे जायचं? चला आपण जाऊ स्कॉटलँडला. कुठे पण चला चला. UK. पॅरिस. हे काय घेतलंय मोटरसायकल बाईकिंग काय? येस गरजेचं आहे ते, कारण की कधी आपण मास्क लावत नाही, काही लावत नाही, त्यासाठी मग बाईकवर मास्क लावण्यासाठी घेतलंय. सगळे युजफुल प्रोडक्ट्स आहेत ऑब्विसली. उद्या बसला घालून जातो ना आता बाईकवर. येस यू मस्ट. आता आता बाकीचे गिफ्ट नाही दाखवत कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल. याच्यात कप आहे, याच्यात आपला फोटो असेल कप मध्ये राईट. हो. आता ते ओल्ड फॅशन झालं. आम्ही एवढं असं ओल्ड फॅशन गिफ्ट्स मध्ये नाही केलो. सो नॉर्मल थोडे एस्थेटिक टाईप थोडेफार असे गिफ्ट्स घेतलेत जे युजफुल होतील. उसमें अभी ऑरेंज जूस पीना. आता गॉगल्स होतो. हो सनग्लासेस. वन ऑफ माय फेवरेट. कसे दिसतात? मी एवढं सगळं नाही उघडत बसत. आता खूप मोठी व्हिडिओ होईल. मी हे बघतोय काय हे बुक सारखी दिसते. ओ स्क्रॅप बुक. चल आता मी सगळं डिस्क्राईब करू आपण. मला याच्यासाठी आठवते. पण खूप एफर्ट्स घेतले तिथे. यांना पण क्रेडिट जाते याचं. यांनी पण खूप हेल्प केली आणि खूप आम्ही पूर्ण जर्नी म्हणजे स्टार्टिंग पासूनची. कोणाला असं स्क्रॅप करायचं असेल तर कॉन्टॅक्ट मी. आम्ही असे करून देऊ तुम्हाला. बघ आता हा फोटो आहे ना आमचा सगळ्यात पहिला मूवी डेटचा फोटो आहे. कुठल्या मूवीला गेलते? कोणत्या मूवीला गेलतो आपण? आपण ह्याला गेलतो. हम्म. कुठला तरी बोरिंगच मूवी होता. हा माझ्याकडे सगळं लिहिलेलं आहे. नाही फर्स्ट मूवी कुठला होता माहिती का? आमचे राम सेतू होता. सर्वात राम पहिली डेट होती ही आपली. हा दिस इज अवर फर्स्ट मीट. पण तो मूवी एकदम फालतू मूवी होता रे कुठला तरी. सिरियसली छपरी मूवी होता. म्हणजे मला आठवतोय. मला पण आठवतोय पण लव्ह स्टोरी. सय्याराला तर आम्ही मागच्या बर्थडेला गेलतो आमच्या. दिस इज नॉट नाही. सय्यारा. हा. हा मूवी दुसरा आहे. दुसरा मूवी हा आणि बोरिंग होता मूवीला. ठीक आहे हिंट देते मी. हा. एक हिंट देते. नाही तो मला वाटतं सेकंड लास्ट होता. मी हिंट देते की अक्षय कुमारचा न्यू मूवी आला होता. हा, मग तेच म्हणलं ना राम सेतू नव्हता पण तो राम सेतू नाही. नाही मला नाही माहिती मग. हे तर त्याचा सेकंड पार्ट होता. फर्स्ट पार्ट पण आहे त्याचा. भुलभुलैया. नाही भुलभुलैया आत्ताच आला ना अक्षय कुमारचा त्याचा फर्स्ट पार्ट. यार सिरियसली. हिंट द्या हिंट. तेच ठीक म्हणते आहे. ना. वन वर्ड मध्ये आहे तो मूवी ऍक्च्युली. वन वर्ड मध्ये. आणि न्यू चालू होता त्याचा पहिला पण मूवी आहे तो. आणि असा लाईक पंजाबी लोकांचा मूवी आहे. म्हणजे पंजाबीचं कॅरेक्टर त्याचं दाखवलंय त्याच्यात. पंजाबी काइंड ऑफ मूवी नाही का असा याच्या टाईपमध्ये होता. काय म्हणतात तसं आझादी काइंड ऑफ मूवी. हा तो वकील असतो अक्षय कुमार त्याच्यामध्ये. ते आजादीची लढाई. यार सिरियसली केसरी मूवी होता. केसरी 2. केसरीच बघितलं. आणि पण नव्हतं. अरे आम्हाला रॅन्डम मूवी आता काय करायचं. डेटवर जायचं होतं आणि तेव्हा कोणतीच मूवी नव्हती ऍक्च्युली. मग आम्ही असं गेलो
तर केसरी 2 लागलेला होता म्हणून केसरी 2 मूवीला गेलो होतो तो फोटो आहे. तो फोटो आहे हा. सेकंड वाला फोटो नाही सांगितला. हे आमच्या घरात फंक्शन होतं. कसला फंक्शन होता? हे मला वाटते गौरेन मधला फोटो आहे. राईट. हा आमच्या लग्नातला फोटो आहे उचलतेला. आम्ही हे फर्स्ट आमच्या दांडियाचा फोटो आहे. नवरात्री. हा आमचा लग्नाच्या आधीचा फोटो रॅन्डम काढला होता आमच्या लग्नाच्या टायमिंगला. ओके. नायरनी काढला होता. हे आमची लग्नानंतरची पहिली डेट विदोरी कॅफेला. बरोबर का? हे आमच्या फ्रेंड सोबत आम्ही गेलो होतो मॉलला. तेव्हा आम्ही आईस स्केटिंग केली तेव्हाचा फोटो आहे. आणि हा फोटो परत आम्ही घरी आलो काहीतरी हळदी कुंकूचा कार्यक्रम होता तेव्हा हा फोटो काढलेला होता. पहिला हळदी कुंकू. राईट. हा आमचा फर्स्ट गुढीपाडवा आणि त्याच्यातलाच हा स्वीट लाईक पुरणपोळी लिटिल बिट ऑफ बटर लाईक नान. आता हे सगळे असे टाइमपास रॅन्डम फोटो काढलेले. ही आपली फर्स्ट फ्लाईट सोबतची इंटरनॅशनल ट्रिपचा फोटो आहे. काय मी हँडसम दिसतो हिला इग्नोर करा. हो बर. आता ही आमची फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप व्हिएतनामची. हे सिंचाओ मीन्स हॅलो नमस्ते. आता हे आमचे व्हिएतनाम. ही ती ट्रेन आहे इथं जाते ती बंद झाली आता ती ट्रेन. कुठली ट्रेन होती का ती? 2026 मध्येच फक्त ती हॅनोईची ट्रेनची ती लास्ट होती लास्ट होती. आता ती बंद झाली ट्रेन. हे पण तिथलंच आहे क्रूज डे व्हिएतनाम मधला आमचा. येस क्रूज डे. हे सगळे तिकडले. हे फुकॉक मधलं आहे आमचं सगळं फोटोज. नेक्स्ट. आणि हे आमचं पहिली वट पौर्णिमा. आणि हे आता आमच्या घरी पालखीचा कार्यक्रम झाला. तुम्ही ब्लॉग बघितला असेल तेव्हाचा फोटो आहे. तर इथून पुढे स्क्रॅपबुक तुम्हाला करायची आहे. येस. तर मग कसे वाटले गिफ्ट? खूप छान. ठीक आहे म्हटलं. हॅपी बर्थडे झाला आता बर्थडे. ठीक आहे. म्हणजे मला त्या टाइमला असं विश करायचं होतं जे मला नाही जमलं. सो बी लेटेड. हॅपी बर्थडे. थँक्स टू मी आय गेट यू. इग्नोर द इंग्लिश. You complete me, I complete you. You complete me, I complete you. ठीक आहे चलो. एंड ऑफ द डे काहीतरी चांगला दिवस गेला आणि आम्ही फायनली अनबॉक्सिंग केलं गिफ्टचं. Yeah. Yes, so stay tuned for more. Bye bye. Follow and subscribe for more. असं Yes, subscribe and like. Bye bye.